आपल्या चिखला गावावरती झालेला अन्याय आणि ही बातमी सगळी वाऱ्यासारखी राज्यभर पसरली। माय बापा हो, इतका क्रूरपणानं माज कसा असू शकतो हे महाराष्ट्राने बघितलाय। या लोकांमुळं तुम्ही राहू देऊ बाजूला बस। या राज्यात इतक्या क्रूरपणानं एका मायमाऊलीची छेड काढली जाते। तुम्हाला सगळ्याला हाकून देईन ना, चेटी बस चल त्या खाली। इतक्या क्रूरपणानं ही पहिली घटना घडली। छत्रपती शिवरायांचा इतका तिरस्कार केला जातो हे महाराष्ट्राने पहिलं बघितलं। त्या सुद्धा अवलादी हैद वापायला झालेल्या हे महाराष्ट्राने एका लेकीला तिची विटंबना केली जाते, तिचे वाईट भावनेने कपडे फाडले जाते। पण त्या वाघिणीला मानावं लागेल, तिला रात्रीच फोन करून सांगितलं तू शेर निघालीस मराठ्यात, तू रडू नकोस। छत्रपती शिवरायांचा पुतळा उकडून फेकून द्यायचा या मानसिकतेतून आलेल्या पैदाशीला तू रोखायचं काम केलं। तू जिजाऊची खरी लेख शोधलीस। आम्ही पुरं राज्य तुझ्या मागे आहे, तू फक्त रडायचं बंद कर। कारण छत्रपती आणि छत्रपतीचा अवमान करायला लागलेला अपमान तू थांबेल आहे। त्यामुळे तू रडायचं नाही, पुरं राज्य तुझ्या मागे आहे। आम्ही आव्हान केलं नाही, आम्ही जर आव्हान केलं असता आज इकडे यायचं तर तुमच्या बुलढाणा जिल्ह्यात मराठी बसली नसते। इतके करोडो मराठी बुलढाणा। मला फक्त त्या जातीवादी पिलावलीला सांगायचंय, ही जी लाभार्थी टोळी आमच्याकडे पण आहे, ती आम्ही जेलात फेकली बरीच। इकडे असणारी ती काही टोळी पैदास ज्यांनी ज्यांनी हे कृत्य केलं, फक्त ते बाकीच्यांचा काही समान नाही त्याशी। यांना एकच सांगतो, जरी आम्ही इथं कमी संख्येने आहेत म्हणून तुम्ही जर अन्याय करणार असलात तर राज्यात नंबर 1 ला आम्ही आहेत। आम्ही सुद्धा दांडे उचलू शकतो, फक्त तुमच्यासारखा जातीवाद आम्हाला करायचा नाहीये, तुमच्यासारखा माज आम्हाला जातीचा नाहीये। आमच्यावरती छत्रपतींचे संस्कार आहेत म्हणून आम्ही जातीवाद करत नाहीये। आम्हाला त्या वाटावर आणू नको। मी देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीरपणाने सांगतो, साहेब आम्ही संयम पाळून येत। आमच्या लेकीचं वाईट भावनेनं त्यांनी केलेली छेडछाड, तिच्या अंगावर ते फाडलेले कपडे हे जाणून बुजून फाडले गेले आणि त्यांचा उद्देश तिच्याबद्दलचा वाईट होता। तिच्या डोक्यात दगड घालायचा काम प्रयत्न त्यांनी केला। म्हणजे मी एसपी साहेबांना सांगतो, मला वाटतं ते आले असतील, डीवायएसपी साहेब सुद्धा इथं आलेले। 307 गुन्हे हे शांत बसा रे, नका दिसू देऊ, शांत बसा। अरे न्याय घ्यायला आलो होता, बघायसाठी नाही आलो। तुमच्या पुतळ्याला हात लावत नाही कोणी, तुम्ही काळजी करू नका। आम्ही कोणाच्या गाडीत दम घेतो। इतका तिरस्कार आहे का छत्रपतीचा तुम्हाला? कंपाळी कुंकू छत्रपतींमुळे आहे, तुम्ही छत्रपतीचा पुतळा काढताय काय? बोकाडी बसतो का इथला पुतळा इथं ठेवायला? तुम्ही मी या एसपी साहेबांना डीवायएसपी साहेबांना सांगतो, 307 गुन्हे दाखल झाले पाहिजेत। एक दुसरं तिचे छेडछाड करायचा प्रयत्न केलाय,
हेही गुन्हे दाखल झाले पाहिजेत. मारून टाकण्याचा उद्देश त्यांचा या ठिकाणी होता. हे सार्वजनिक ठिकाण आहे. या ठिकाणी त्यांनी शांतता भंग करून दंगली घडवण्याचा प्रयत्न केला. त्यांचा तो उद्देश होता की जातीय दंगली झाल्या पाहिजेत. तेही कलम याच्यात लागलं पाहिजे. यांचा या ठिकाणी वाईट कृत्य काही करायचा ताई बरोबर ही पण प्रयत्न होता का? कारण शेवटी ती आमची महाराष्ट्राची लेक आहे हे लक्षात असू द्या. आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या मराठ्यांना सांगतो, महाराष्ट्रातल्या लेकीबाळीवरती जर असा अन्याय झाला तर काम फिम नाही, अगोदर न्यायासाठी सगळ्यांनी घर सोडून बाहेर पडत जायचं. विदर्भ, खानदेश, पश्चिम महाराष्ट्र, मराठवाडा, कोकण असं काही नाहीये. सगळ्या लेकीबाळी हे आपल्या उलट तिच्या धाडसाला दाद दिली पाहिजे. दुसरे असते तर पळून गेले असते. ज्याला खरंच वाघीण भेटले रे तू. रडती कशाची? रडायचं फिरायचं नाही, लढायचं. आम्ही सगळे सोबत आहे. इथं जे जे प्रयत्न झाले, तिने जे जे अर्ज दिलाय त्याप्रमाणे गुन्हे दाखल करून सगळ्यांना अटक करा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.